असंच भरकटायला लागलं तर आयुष्यामध्ये ज्या अपेक्षित गोष्टी आहेत त्या अपेक्षित गोष्टी कधीही मिळत नाही आणि विनाकारण आपण आपल्या नशिबाला दोष देत बसतो की माझं नशीबच फुटकं आहे, माझं नशीबच असं आहे. नशिबामध्ये बऱ्याच चांगल्या गोष्टी असतात, पण त्याच्याकडे डोळसपणे पाहणं, त्या गोष्टीचा उपभोग घेणं हे कुणालाच कळत नाही. कारण प्रत्येक जण स्वतःच्या कम्फर्ट झोन मध्ये राहत असतो आणि तो कम्फर्ट झोन जेव्हा सोडून बाहेर यायला लागतं त्यावेळेला ती परिस्थिती, ती व्यक्ती, ती आपल्याला नको नकोशी वाटायला लागते. म्हणून इथं सांगावंसं वाटतं, की देह दिला शोभेसाठी, आत्मा दिला जगण्यासाठी. देह दिला शोभेसाठी, आत्मा दिला जगण्यासाठी. कोणी नाही कोणासाठी, जग हे स्वार्थासाठी. बघा, देह आपल्याला जो आहे तो शोभेसाठी आहे आणि त्या देहामध्ये जो आत्मा आहे तो आत्मा जगण्यासाठी आहे. तर जर त्या देहामध्ये जर आत्माच नसता तर आपल्याला जगता येत नसतं. म्हणून त्या देहामध्ये आत्मा दिलेला आहे आणि कोणी नाहीत कोणासाठी, जग हे स्वार्थासाठी. कोणी नसतं, पण आपण मात्र आयुष्य जगत असताना काय करत असतो बरं? माझ्यामुळे इतर कोण कसं खुश होतील, मी इतरांना कसं खुश ठेवीन याचा विचार करायला लागतो. अरे पण हे सगळं करत असताना तू सुद्धा एक व्यक्ती आहेस, तुला सुद्धा खुश ठेवायचं आहे. आणि मग मन मारत आपल्या आवडीनिवडी मारत 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 आपण जीवन जगायला लागतो आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला कळतं की सगळंच काही राहून गेलेलं आहे, काहीच जगले नाही आणि त्यावेळेला जगण्याची उमेद निर्माण व्हायला लागते. म्हणून इतरांना खुश करता करता स्वतःला सुद्धा खुश करता आलं पाहिजे, स्वतःसाठी सुद्धा जगता आलं पाहिजे. आणि म्हणून स्वतःसाठी थोडा का होईना आपण आयुष्यामध्ये जर वेळ काढलो ना, तर तो वेळ आपल्याला जीवनामध्ये बदल घडवून येत असतो. जसं की आपण साठी सकाळी योगा करतो, त्याचबरोबर शतैशी फॅमिलीवरती हे मॉर्निंग ट्रेल स्टेशन असतं त्याच्यासाठी आपण वेळ काढत असतो. पण हेच वेळ, हे क्षण आपल्याला नवीन जीवन जगण्याची प्रेरणा आणि उमेद निर्माण करत असतात. पण ही उमेद कधीपर्यंत असते? तर या ठिकाणी एक छोटीशी मला कथा सांगावीशी वाटते. एक छोटस गाव असतं, त्या गावामध्ये लोक सगळे शेती करत असतात आणि शेती करत असताना ज्या वेळेला पाऊस पडत नाही त्यावेळेला त्याच गावामध्ये एक फकीर राहायचे. मग ज्या वेळेला पाऊस पडत नाही त्यावेळेला त्या फकीराला बोलवायचे आणि तो फकीर रात्रभर नृत्य करायचा आणि ते नृत्य केल्यानंतर, भक्ती केल्यानंतर पाऊस पडायचा आणि मग सगळे शेतकरी आपल्या शेतातली कामं करत होते. हे असं बरीच वर्ष चालायचं. थोड्या वर्षानंतर जो फकीर असतो तो फकीर हा वयस्कर झालेला असतो, वय झालेलं असतं. मग बरीच वर्ष गेल्यानंतर वर्षभर त्या गावामध्ये पाऊसच पडत नाहीये. मग ही जी कथा आहे या फकीराची, ही फकीराची कथा नवीन पिढीला दरवेळेला सांगितलं जायचं की असं